समोरच्या व्यक्ती वरणगावचा विकास झाला पाहिजे त्या अनुषंगाने प्रयत्न करतो, तशी शिवसेना पण प्रयत्नशील आहे. की शिवसेनेला पण वाटते विरोधाचा प्रयत्न की विरोधासाठी विरोध नाही, वरणगावचा चेहरा मोहरा बदललेला पाहिजे. परंतु सदरचे कामं करत असताना ज्या पद्धतीने मी तर असं म्हणेन की लाईव्ह टेलिकास्ट केला गेला, अत्यंत अभिमानास्पद कृत्य. म्हणजे जनतेला ती माहिती दिली गेली. अशाच पद्धतीची माहिती येणाऱ्या काळामध्ये जे जे काही आता टेंडरचा विषय असतो किंवा एस्टिमेटचा विषय असतो, जर अशा पद्धतीने जसे आता आपण आपली जनरल सभेची लाईव्ह प्रक्षेपण करून लाईव्ह टेलिकास्ट केला, तसंच टेंडर ओपन झाल्यानंतर जे एस्टिमेट असतात ते पण त्या अशा पद्धतीने लाईव्ह जर केलं तर वरणगावकरांना सदरचा रस्ता किती इंचाचा आहे, तिच्यात आसारी आहे की नाही, किंवा गटार कशा पद्धतीने आहे, तिची चौडी किती, तिची लांबी किती, तिची उंची किती, हे माहिती पडेल. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करावे याची सूचना त्यांना त्या ठिकाणी विनंती करते. टेंडर ओपन करताना पारदर्शकपणे यायला पाहिजे, ते पण सर्व जनतेला स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक, स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक भूमिका आहे. जर त्यांची भूमिका आहे की नाही तर असं घडलंच पाहिजे, या मताचे तरी आम्ही आहे. तसेच